8 आणि बघ डायरेक्ट पुलावचा काय शॉट आहे. या प्लेयरने आयुष्यामध्ये कारकिर्दीमध्ये क्रिकेटमध्ये काहीच नाही केला. डावकुरी असाचा गोलंदाज वैभव पोपेटा तू कसला कॅल्टर डेंजर. मला असं वाटतं मी याला 40 रन मारू शकतो. का बरा सुटले तू काला आले का पांड्या धोरी जाणार ती का मर स्टम आले काय ग. डायरेक्ट पार वालीच टाकला का काय मला अजून पण उतरलं. कधी उतरायचे सरावाला यायला लागतं. अकाउंटचा बॅलन्स आहे 18 रुपये. त्याच्या मॅची लावून पैशांचे 3000ची मॅच लावले. टीमचा बॅलन्स 18 रुपये. माझ्या कोण अपेक्षा ठेवू ना का जिंकल म्हणून. तर आज आम्ही पहिल्या दिवसापासून स्टार्टिंग केलेली आहे खेळाची. पहिला प्रॅक्टिसचा दिवस आहे आणि मॅच चालू आहे. पहिला बॉल आउट होईल. फसका प्लेयर आहे गाईच. सगळ्यात फसका प्लेयर. याला काय नाही गाईच नुसतं बाता करतो. एक बॉल नाही लगायला योग्य. तर तुला बॅटिंग करताना येते असं त्याला बॅटिंग करता नाही. आउट व्हायचं कामाचं आहे. काय चौकर मारून काय मोठा होता. आणि ह्या माझ्या हलगर्जीपणामुळे आज विकेट पडलेली आहे पहिली. त्याला खेळता नाही धावता पण नाही याला. काय बॉल एक बॉल खेळता नाही याला काहीच ना म्हणता ब्लॉक करावं चालले. शॉट तर बघू शकता मी अशा प्रकारे खेळलो आणि अशा प्रकारे माझा विकेट गेली. आणि या साईड मधून जवळ 6 वाजल्या सकाळूच आले. पत्ता नाही कोणता. हे आता बॉल किती आलं 3 बॉल रन 3 चेंडू आणि 7 धावा. अशी एकदम ताबडतोड फलंदाजी करताना शॉट आहे. ग्राउंड पण जात नाही आपल्याला म्हणून आपण हरता. आणि एक असला वाटतं बघ सकाळचा जवळजवळ 6 वाजता आलेलो आहे मी. आणि आज आता वाजले 8 आणि बघ डायरेक्ट पुलावचा काय शॉट आहे. डेंजर आई शपथ. आणि आज जवळ एवढ्या वर्ष या माणसाकडून अपेक्षा होती आणि ती आज अपेक्षा सत्यात उतरवताना. आणि हा जो आता भानगड संघ आहे तो आता निव्वळ ह्या प्लेयरच्या अपेक्षेवरती जिवंत आहे. कारण ह्या प्लेयरने आयुष्यामध्ये कारकिर्दीमध्ये क्रिकेटमध्ये काहीच नाही केला. याने काहीच नाही केला. आज एक षटकार मारले तो पण याच्यात कॅप्चर झाला. आणि याच्याच जीवावरती आज आम्ही जिंकणार. आज काय ही सीझन हा की याच्याच जीवावरती जिंकणार आहेत.
हे अमित दादा इकडे बघा. आणि एक मोठा नाव आपल्याला भानगर संघाकडून बघायला मिळेल, पण तो मोठा नाव हळूहळू कधी छोटा झाला काय कळलाच नाही. आणि ओमकार सारख्या बलाढ्य अशा गोलंदाजाला आपल्याला षटकार मारताना बघायला मिळेल अमित माली, एखादा फलंदाज फॉर्म मध्ये आलेला. आणि पुन्हा एकदा 2 ओव्हरींचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. 14 धावा इथे आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि नवीन येणारा गोलंदाज बघायला मिळेल वैभव पोपेटा, डावकुरी हाताचा गोलंदाज वैभव पोपेटा. याच्या माध्यमातून त्याच्या समोर खेळणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिल मडवी. दोन्ही लेफ्टी आणि लेफ्टीमध्ये जर का कॉम्बिनेशनमध्ये बघायला गेलो तर गोलंदाज इथे आपल्याला हवी होताना पाहायला मिळेल. आणि इथे मात्र लॉंग ऑफ साईडला खेळून काढला चेंडू. इथे आपल्याला एकच धाव पाहायला मिळेल. याचं कारण असं आहे का समोर जो फलंदाज आहे तो एकदम चपळ फलंदाज आहे, त्याच्यामुळे एकच धाव संपुष्टात आलेली. आई शपथ ए कसला कॅल्टर डेंजर. आता घाबरलंच, आता सगळं घाबरलंच भाई. आता फॉर्म मध्ये याला कोण थांबू शकत ना. आम्हाला झाला काम, ओव्हर झाला हल्ली काम. 19 धावा, 2 चेंडू आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी आहे. आणि 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी असणार. आणि कितपर्यंत मजल मारेल हा अमित मालीचा संघ, जो कर्णधार आहे आमच्या संघाचा. अरे यार. आणि जवळ 32-33 धावा अमित माली यांच्या माध्यमातून आपला. आणि काय फटका मारले रे तुम्ही. ए अजून 2 बॉल आहेत बघ. नवीन बॉल आला. किती आले हिमांशू रन. आणि 19 रन आपल्याला इथे बघायला मिळतील स्कोरबोर्डवरती. आणि आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. ते राख्याला घ्यायचं ना कोणत्या तरी. वाजलं सगळं 10 वाजायला आलं तरी पण पत्ता नाही. वाईट आहे ना ब्रो. याला नाही गव बोललो. याला नाही गव. घे. आणि अजूनपर्यंत 1 चेंडू बाकी, 21 धावा धावफलकावरती बघायला मिळते अनिल मडवी. आणि समोर वैभव पोपेटा, एक धुरंदाज असं गोलंदाज आपला बघायला मिळाला. आणि इथे मात्र धावा. रन घे. जा. तर अशा पद्धतीने 1 इनिंगचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल धावफलक. आपल्याला इथे बघायला मिळेल किती रे, 23 ना. 23 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळेल. 24 धावांचं असं पर्वतांसारखं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल ते अमित माली या संघाकडून. आता तुम्ही इथून कंटिन्यू काय तो अंडाखोल लागणार राहिली. 75 धावा काढल्या. किती 75 धावा काढल्या. तो अंडाखोल लागणार राहिली. 23 काढल्यानंतर आम्हाला आता 24 टार्गेट आहे. आमच्या तो ओपनिंग जोडी आहे वैभव पोपेटा लेफ्टी आणि किरण पोपेटा राईटी. तर कसं वाटतं तुला आम्ही ओपनिंग दिली. मला खूप बरं वाटतं. मला असं वाटतं मी याला 40 रन मारू शकतो. याला बोलतात कॉन्फिडन्स. आता आम्ही आमच्या प्लेअरांचे कॉन्फिडन्स देऊ ठेवले ना तर 40 का 50 पण 1 ओव्हरला मारतील. एवढे डेंजर आहे काम. तू चालले अंपायर कमी जाऊ. तर तुम्ही आता पहिली बॉलिंग करता, तुम्हाला कसं वाटतंय. का बरं सुटली. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज जयेश मोहिते. पहिला चेंडू हाईट होता तरी पण मारलेला आहे. आणि 1 धाव. 23 झाले 24 पाहिजे. आणि फलंदाजाच्या पारीचा अंत. वैभव पोपेटा 0वरती बाद होऊन चाललेला आहे. आणि माझा 40 रनचा आदर्श घेतला नाही ना. आणि संघाची धावसंख्या वाढती धावसंख्या 2 चेंडू आणि 1 धाव. तर तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज जयेश मोहिते. जा काय यार. रन होता आरामात. तू काला आले का पांड्या धोनी जाना ती का मर स्टॉम आले. 3 बॉल 3 रन.
4 बॉल 4. पुन्हा एकदा जयेश मोहिते लास्टचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि लास्टचा चेंडू कशा पद्धतीने ओमकार माली मारणार आपण बघूया. आणि हा चेंडू टाकला. तर अशा जयेश मोहितेने खूप चांगली अशी गोलंदाजी करून संघाला फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. आणि खूप तुमचं अभिनंदन, तुम्ही खूप चांगली ओव्हर टाकली. आणि पुन्हा एकदा पाहूया आपण पहिली ओव्हर झाल्यानंतर आमची संघाची धावसंख्या किती झाले. 7. त्या याला वर जाका देऊ नव्हतं हरसाल कुत्र्यावर का आधी अंगून ठेवतं याला वर. काय ना होणार. 7 रन झाले ना. 7. हे 8-9 8-9. तर पहिला चेंडू वाईट आल्या. वाईट बॉल पण झाली. एक धाव. काय राखा ओमकारू बॉल उगत ते 1 रन मारून दे ना तू. अशा रीतीने जयदलालचा आदर्श नाही घेतला म्हणजे असं परिणाम होतो. 9 रन झाले ना फक्त. धावा 2. धावा 11 आल्या. आणि आता तिसरी गोलंदाजीसाठी अजय पोपेडा. आणि आपल्या वर्षाची पहिली गोलंदाजी. आणि पहिल्या गोलंदाजीवर डायरेक्ट स्वतःवर विश्वास दाखवून 13 धावा ठेवले आहेत. वा खतरनाक र. 13 पाहिजे. मला आवडलं यार. कधी असू दे गे. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. बॉल घे. धावा 3. थ्रोचं कौतुक तो आम्हाला नको सांगू. होते ना 2 घातले मी. 13 आल्या. वाईट. बॉल स्टॉप कर. फेक. जाऊ. नो. हे याला स्ट्राईक दे. चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. समोर फलंदाज किरण पोपेडा. कसं वाटतं तुम्हाला तुमचा बोर्ड घेतल्याबद्दल. 17 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज मैदानावरती. आणि गोलंदाज जर बघायला गेलो तर समीर लबडे आणि समोर फलंदाज तितक्या ताकदीचा प्रेम मडवी याच्या सानिध्यामध्ये भानगडचं ग्राउंड आपल्याला बघायला मिळेल. आणि या ग्राउंडवरती इथे मात्र खोलवर चेंडूचा मारायला माझी काय व्हॅल्यूच नाही ठेवली. 2 मॅचीला ओपनिंगला टाकलं नंतरला काय टाकीतच ना ओपनिंगला. माझी काय व्हॅल्यू आहे का नाही. मला काय केलं होतं का नाही केली. मला कधी उतरणार आहेत. कधी मी वरी झाले हो का. नुसता हरपतो बॉल. बावलाट साला नीट मार बॉल. आणि ग्राउंड एकदम वातावरण एकदम क्लीन बघू शकता. काय वातावरण. स्प्रे मार. सेम बॉल मारतय. सेम टू सेम बॉल मारले तिन्हीला. किती पाहिजे आता रन. 12 बॉल
13 बॉल ना आहे मॅच आहे. तुम्हाला बोलत होते येत नाही एवढा भाव का चालले तुम्हाला? हा काय भाव आले तुम्हाला एवढा? आणि आज संडे असल्यामुळं बघू शकता ग्राउंड एकदम प्लेयरांच्या मध्ये आपला, कारण आम्ही बेरोजगार नाही आहेत. हे बेरोजगार बस खाली हे बेरोजगार, आम्ही बेरोजगार नाही आहेत म्हणून आम्ही संडेचा सानिध्य साधून पानगरच्या ग्राउंडवरती DAV स्कूल मैदान आपल्याला बघायला मिळेल. आमचा फलंदाज प्रेम माडवी. तरी पण नाही आता जस्ट विकेट तरी पण मायक बघत नाही. डायरेक्ट पार वालीच टाकला का काय म्हणा. कधी उतरणार आहे म्हणा अजून पण उतरलं नाही. कधी उतरायचे आम्ही दादा असला मोठा प्लेयर इथं थप्पीला लागले काय बोलायचं आहे ना. 8 विकेट तरी पण अजून उतरीत नाही. बोलतो कॅप्टन आहे भानगड टीमचा. असता कॅप्टन काय बोलून फायदा नाही. तुम्ही टीमचं मेंटॉर ना बोलतो. त्यातला पाहिजे ना अरे 8 विकेट गेलं. आपली परिस्थिती बिकट आहे त्याला जगत का ऐपत आहे पण कसं आहे माहिती का काही अडचणी असतात त्याच्यामुळं कवर नाही. कसं आहे आता सध्या आपला गुंताला लागतं कामामध्ये सरावाला यायला लागतं. गेली मस्त गेली बाउंड्री गेली. ए कुणी मारला रे बॉल? कसला मारला रे. बनवती मॅच आलेलीच. हे कुठे याच्यामुळे लागतं रे मुलं पुढं. तू कॅच आली तर पुढं आलास मागे जायचं टाकून याला पुढे घेतला ना आता बरोबर बनले असते ती मॅच. हे आता पाहिजेत किती 10 का? या बॉलला मोठा फटका घे. 7 चेंडू 10 रनची गरज आहे. हा मस्त घालता रे मस्त. जरा बाजूला लावा मला मॅच बघायची आहे ना. हा आपल्या पार्के मध्ये लावा. म्हटलं आऊट झाला. प्रेम 6 बॉलांना 10च पाहिजे जास्त नाहीत. आता 9 पाहिजे असतील. अकाउंटचा बॅलन्स आहे 18 रुपये. त्याच्यात मॅची लावून पैशांच्या कुठे जिंकलो तर 200-300 रुपये तरी ऍड होतील. काय सांगायचे डिटेल नको का ठेवायला तुम्ही करता काय किती 6 बॉल लाव ना. तुला मी आज जर हरवली ना परत पैशांची लाव बस मॅच पैसे 300 का 3000ची मॅच लावले. जवळ 1 रुपया ना राहिला. सगळा पैसा संपवून टाकला ना मॅच लावतो पैशांशी. कुठे जिंकलो तर तेवढं तरी होतील. चल ए मलिंगा आता नीट खेळ. किती बॅन 8 ना. 5 चेंडू 8 धावा. समोर आपला गोलंदाज बघायला मिळेल प्रतीक आणि तिथेच किरण. मस्त होता बॉल. अरे जिकाजे त्याला सिरीजला येतो. सिरीजचा नाही विषय आपला पैसे नाही तो विषय मेन. त्यांना द्यायला पैसे तर पाहिजेत. त्यावर मॅच घालून पाहिला काय नो आयला रे अक्काल घालवली. अक्काल घालवली जा. नो बॉल मागून हे 1 बाउन्स दिलेला होता नाही ना. मग असं कसं नो देतील. 4 चेंडू 7 धावा. आलं पैसे आलं भाई. आपल्याकडे पैसे नाही. 18 रुपये आहेत जवळ. टीमचा बॅलन्स 18 रुपये. 300 येतील ना. 300 येतील. फुल गरिबी चालू आहे मंडला आमच्या. आता काय गेला माहिती फटका थांबला नाही बॅटिंग केल्याला. पण किती पाहिजे आता 1 पाहिजे की 2ला ना. गप आपल्या अवकातीमध्ये खेळा जास्त आऊट झालं तर माझ्याकडून अपेक्षा ठेवू ना का जिंकल म्हणून. 2 चेंडू 1 धावा आणि कर्णधार स्वतः इथं फिल्डिंग लावताना बघायला मिळेल. मस्त शॉट कडक. आणि इथे आपल्याला मॅच विनिंग पारी खेळताना बघायला मिळेल. तर तुम्ही कसं बोल्ड काढला
तुझा बोलू नको जाऊ, ते अशीच होती. कशी आता काय मॅचचा बोल भाई. अशी होती का ती पण मॅच होती काल काय बोललेला आजो बघतो तू ये र बॉल, मॅचचा आजो बॉल, मॅचचा बॉल. आजो फक्त ये र तू मग तुला दाखवतो हा? वालूरला बघ त्यान कसं आले आणि लय भारी खेळला तू कसता भारी खेळला तुम्ही मॅच जिंकवली त्याबद्दल तुझा आभार. आणि तुम्ही इथं खेळायला आलं सर्व उसारली टीमचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा. अरे नाही पहिला दिवस येणार आहे. अरे आखरी विक्री येईल गुणला आरओ मारल आम्हाला. अरे खेळा रे काय तुम्ही अरे मला एनर्जी नसेल तर कशी गेम होईल. लेवल झाली नंतर तुम्ही जिंकले. त्याबद्दल तुमचा आभार मस्त गेले याला आणि मजा आली. आम्ही पैसे असंच ठेवू आणि गोरगरिबांना वाटून टाकू. काला गोरग जवळ आहेत का 1 रुपया ना जवळ गोरगरिबांचा काला वाला पैसे जवळ 18 रुपये आहेत फक्त टीमचं गोरगरिबांचं झालंय. चला मस्त मजा आली. हे आम्ही कितीला आले माहिती का 7:30 ला आले होतं तेवढे जर लवकर आले असतं तर आरामात 4-5 झाले असते मॅची. मस्त झाली. चला हा धन्यवाद. चला मस्त खेळ झाला आणि पहिलाच दिवस होता आज प्रॅक्टिसचा तरी पण मस्त वाटलं चांगली झाली. अशीच गेम मॅचीना पण हो अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि भानगड टीमकडं भरमसाठ नाव आणि पैसा व्हावा अशी इच्छा बाळगतो आणि येतो.